नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 29 नोव्हेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र स्वाती आहे. योग शोभन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:11 पासून ते 9:32 पर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:51 पासून ते 12:39 पर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 10:53 पासून ते 12:15 पर्यंत आणि यमगंड काळ दुपारी 2:57 पासून ते 4:18 पर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे आणि शनीबरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड एनर्जी चांगलीच दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. याचप्रमाणे काही रखडलेली कामं खास करून आर्थिक संदर्भातली आजच्या दिवशी पूर्ण होताना दिसतील. काही चांगले लाभ मिळतील. मित्र परिवारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होतील. काही नवीन कामाची सुरुवात सुद्धा होऊ शकेल. अनपेक्षित काही लाभ मिळतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणारा दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम होतील. याचप्रमाणे जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. आजच्या दिवशी भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसते. जी कामं अवघड वाटत आहेत त्या संदर्भात नक्की विचार करा. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम राखले जातील. याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या सुद्धा काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी होऊ शकतील. तुमचा मूड अतिशय चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा दगदगीचा राहील.
महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामं सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळून येऊ शकते किंवा तुमचे निर्णय अचूक होतील. दिवस तुमच्यासाठी जरी धकाधकीचा असला तरी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लांब योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी होऊ शकतील. घरातल्या व्यक्तींच्या काही अपेक्षा तुम्हाला आजच्या दिवशी पूर्ण कराव्या लागतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असेल. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल आणि मूड अतिशय उत्तम दिसून येईल. फिरणं वगैरे होईल. कामं तुमची मार्गी लागतील. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. भाग्याचे उत्तम साथ आज तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसून येईल. काही चांगले इरिटेशनसुद्धा मिळू शकते. याचप्रमाणे अडकली कामं पूर्ण होण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. लॉंग टर्ममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमधले त्याचा परतावा आजच्या दिवशी चांगल्या प्रकारचा मिळू शकेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. काही चांगले लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी थोडाफार दगदगीचा असू शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून फिरणं वगैरे होऊ शकेल. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळतील. काही महत्त्वपूर्ण लाभ किंवा इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा महत्त्वपूर्ण कामं करण्याकरता सुद्धा, निर्णयाकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी होऊ शकतील. त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा आजच्या दिवशी होतील. याचप्रमाणे जे तुमचं करिअर असेल, कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभ किंवा त्या संदर्भातल्या चांगल्या संधी आजच्या दिवशी मिळू शकतील. थोडाफार फिरणं वगैरे होऊ शकेल. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभू शकेल. जी कामं अवघड वाटत आहेत, खोळंबलेली आहेत, ती कामं आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. ऊर्जेचा स्तरसुद्धा खूप चांगला राहील. जी कामं हाती घ्या ती पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे काही चांगले लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होऊ शकतील. फिरायला वगैरे जाणं हा प्रकार सुद्धा होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास.
मीन राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काय अनपेक्षित लाभ मिळू शकते. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 29 नोव्हेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.